नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत FY BAचा सेमिस्टर सेकंडचा मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र या विषयातील श्रमाचा पुरवठा वक्र. श्रमाचा पुरवठा हा उद्योग संस्थेस होणारा पुरवठा, उद्योगास होणारा पुरवठा आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेस होणारा पुरवठा या अर्थाने अभ्यासला जातो. श्रमाचा पुरवठा प्रामुख्याने देशाची कर्ती लोकसंख्या, स्त्रियांचे प्रमाण, सरासरी आयुर्मान, श्रमिकांची कार्यक्षमता यांसारख्या घटकांवर अवलंबून असतो. पहिला मुद्दा आहे आपला लोकसंख्येचे प्रमाण. श्रमाचा पुरवठा हा देशातील लोकसंख्येच्या प्रमाणावर अवलंबून असतो, परंतु केवळ लोकसंख्या प्रचंड प्रमाणात असून चालत नाही. तर हा पुरवठा कर्त्या लोकसंख्येवर अवलंबून असतो. कर्ती लोकसंख्या म्हणत साधारण 15 ते 60 वयोगटातील श्रम करणारा गट असे गृहीत धरले जाते. या गटाचे एकूण लोकसंख्येत जास्त प्रमाण असेल तर श्रमाचा पुरवठा अधिक होतो. म्हणजे ज्या देशामध्ये लोकसंख्या अधिक आहे परंतु कुठली लोकसंख्येमध्ये पण कुठली लहान बालके आणि वृद्ध नाहीत, तर कर्ती लोकसंख्या म्हणजे 15 ते 60 वयोगटातील लोकसंख्या म्हणजे ते काय करतील, आपल्या श्रमाचा वापर देशाच्या प्रगतीसाठी करतील. आलं लक्षामध्ये? त्यानंतर दुसरं आहे श्रमिकांची सौदाशक्ती म्हणजे एकजूटपणा. श्रमाचा पुरवठा श्रमिकांच्या सौदाशक्तीवर अवलंबून असतो. श्रमाचा पुरवठा श्रमिकांच्या सौदाशक्तीवर अवलंबून असतो. अर्थव्यवस्थेमध्ये कामगार संघटना बलवान असतील किंवा त्या फुटणार नसतील, यामुळे श्रमाची योग्य किंमत त्यांना मिळत असेल तर या सर्व स्थितीचा श्रम पुरवठ्यावर परिणाम होतो. मालकाबरोबर किंवा शासनाबरोबर अर्थशास्त्रीय विवेचन व चिकित्सा करण्याची कुवत श्रमिक संघटनेजवळ असेल तर ते संप, मोर्चे, बंद इत्यादीद्वारे सर्व पुरवठा नियंत्रित करून आपल्या मागण्या मान्य करून घेऊ शकतात. अशा प्रकारे श्रम पुरवठा संघटनेच्या शक्तीवर अवलंबून असतात. श्रमिकांची सौदाशक्ती म्हणजे काय रे, की हे श्रमिक ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणातील सर्व श्रमिकांचा एकजूटपणा म्हणजे काय, त्यांना जर पगार वाढवून हवे असतील तर एका माणसाने जाऊन मालकासोबत चर्चा करून पगार वाढवून घेऊ शकत नाही किंवा तिथे ते मान्य होत नाही. परंतु सगळ्या श्रमिकांनी मिळून एकजूटपणा केली आणि मालकाकडे गेले तर नक्कीच मालकाला ह्या गोष्टीचा काय करायला लागतो, विचार करायला लागतो. आणि जर मालकाने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर ते श्रमिक काय करतात, संप, मोर्चे, बंद. तुम्ही पाहत असाल ना की कधी कधी डॉक्टर संपावर जातात, कधी कधी ते अंगणवाडी सेविका ज्या असतात त्या संपावर जातात. मग त्यांची काय असते बाळांनो, त्यांची संघर्ष सौदाशक्ती असते, त्या सगळ्यांचं एकजूटपणा असतं सरकारविरुद्ध. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे आपला उद्योगांचे आकारमान. श्रम पुरवठा उद्योग किंवा उद्योग यांच्या आकारावर अवलंबून असतो. उद्योग संस्था यांचे आकारमान व्यापक असेल तर श्रम पुरवठा कमी लवचिक असतो. अधिक श्रमिक उद्योगात यावे असे वाटत असेल तर अशा वेळी अधिक मजुरी देऊन श्रम पुरवठा वाढवला जातो. नेक्स्ट आहे आपला सामाजिक स्थिती. इतर उत्पादन घटकांच्या तुलनेत श्रम व उत्पादन घटकाचे वैशिष्ट्य वेगळे आहे. श्रम हा घटक श्रमिकांपासून वेगळे करता येत नाही. तसेच श्रमास स्वतःचे मन, बुद्धी, मान, स्वाभिमान, सन्मान इत्यादी बाबींची काय असते, जाणीव असते. या बाबी ज्या उद्योगात सांभाळल्या जातील तेथे श्रम पुरवठा अधिक होऊ शकतो, तर ज्या उद्योगात वरील बाबींची पायमल्य होत असेल तर तेथे श्रम पुरवठा कमी होऊ शकतो. म्हणजे श्रम या म्हणजे त्या श्रमिकास स्वतःचं मन आहे, म्हणजे भावना आहेत त्याला देखील, त्याची बुद्धी आहे, त्याच्या समाजामध्ये मान आहे, स्वतःबद्दल त्याला स्वाभिमान असतो, सन्मानपूर्वक वागणूक त्याला आवडत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर त्याला कुठे जॉबच्या ठिकाणी मिळत असेल तर नक्कीच ते श्रम तिथे काय होतात, टिकून राहतात. तुम्ही असे खूप काही ठिकाणं पाहिले असतील की एखादं दुकान असेल, एखादी संस्था असेल, तर तिथे ना म्हणजे एकच व्यक्ती तुम्हाला सतत दिसत असेल तर त्या व्यक्तीला तिथलं वातावरण आवडतं. परंतु असं काही क्षेत्र असतं तिथं नेहमी असे बदलत असतात, नेहमी लोक श्रमिक बदलत असतात. का तर त्या लोकांना, त्या श्रमिकांना त्या व्यक्तीसोबत, त्या मालकासोबत काम करायला आवडत नसेल किंवा त्या वातावरणाशी समरस होत नसतील.
ठीक आहे, म्हणजे सामाजिक स्थितीवर देखील श्रमिकांचा पुरवठा काय असतो, अवलंबून असतो. नेक्स्ट पाहूया आपण कामाची प्रेरणा. जर श्रमिकांच्या दृष्टिकोन काम करण्याच्या दृष्टीने अनुकूल असेल, त्यांना कामाची प्रेरणा असेल, तर श्रमाचा पुरवठा काय होतो, वाढतो. या उलट काम करण्याबद्दल श्रमिकांचा दृष्टिकोन प्रतिकूल असेल, श्रमिकांना काम करण्याची प्रेरणा नसेल, तर श्रम पुरवठा काय होतो, कमी होतो. नेक्स्ट आहे आपला कामाच्या तासाची संख्या. नेक्स्ट आहे आपला कामाच्या तासाची संख्या. इथे टायपिंग मिस्टेक झालेली आहे, याला बोल्ड करायचं होतं आणि हेडिंगसारखं करायचं होतं अशा पद्धतीने. हा 6वा आहे कामाच्या तासाची संख्या. जर श्रमिक जास्त तास काम करण्यास तयार असतील, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला असलेला श्रमाचा पुरवठा जास्त असेल आणि याउलट कामाचे तास कमी असतील, तर श्रमाचा पुरवठा कमी राहील. लक्षात आलं? जर श्रमिक जास्त तास काम करण्यास तयार असतील, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला श्रमाचा पुरवठा जास्त असेल आणि याउलट कामाचे तास कमी असतील, तर श्रमाचा पुरवठा कमी राहील. नेक्स्ट कामाच्या तासाची संख्या. जर श्रमिक जास्त तास काम करण्यास तयार असेल, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला असलेला श्रमाचा पुरवठा जास्त असेल. याउलट कामाचे तास कमी असतील, तर श्रमाचा पुरवठा कमी राहील. नेक्स्ट बघूया आपण मजुरी दर. श्रमाचा पुरवठा मजुरी दरावरही अवलंबून असतो. बहुतेक वेळा मजुरीचे दर वाढले तर श्रम पुरवठ्यात काही प्रमाणात वाढ होते आणि मजुरी दर कमी झाले तर श्रम पुरवठा कमी होतो. नक्कीच तुम्हाला एखाद्या ठिकाणी जर 10,000 पगार आहे आणि दुसऱ्या ठिकाणी जर तोच कामासाठी 15,000 रुपये मिळतात, तर आपण 10,000ची नोकरी सोडून कुठे जाणार, 15,000कडे जातात. म्हणून मजुरीचे दर वाढले तर श्रम पुरवठ्यात काही प्रमाणात वाढ होते आणि मजुरी दर कमी झाले तर श्रम पुरवठा कमी होतो. परंतु वरील विधान नेहमी खरे असेल म्हणता येणार नाही, कारण वाढत्या वेतन श्रमिकांच्या उत्पन्नात वाढ होते. वाढत्या उत्पन्नामुळे आराम व सुखासीन वृत्ती बाळण्याची शक्यता असते. अशा स्थितीत मजुरीचे दर वाढले तर सुरुवातीस काही प्रमाणात श्रम पुरवठा वाढतो, परंतु यापेक्षा अधिक मजुरीचे दर वाढले तर श्रम पुरवठा कमी होतो. म्हणूनच काय होतं माहिती आहे, कधी कधी आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीला 10,000 पगार होता, आता त्याला 20,000 पगार झाला. मग नंतर त्याला जसं पगार वाढत जातं तसं त्याची कष्ट करण्याची प्रवृत्ती काय होते, कमी होते. आणि मला आता एवढा पगार आहे, मग आता मला काय करायची आवश्यकता नाही असं वाटतं ना. ह्या पद्धतीने. ठीक आहे. आता पुढे जाऊया आपण. इथे अक्षावर श्रमाचा मागणी व पुरवठा आणि या अक्षावर काय आहे, वेतन दर. आणि हा जो आहे हा काय आहे, श्रम पुरवठा वक्र आहे. आता आपण आकृतीचे विश्लेषण करून घेऊ. आकृती तुम्ही काढून घ्या. वरील आकृतीमध्ये हा श्रम पुरवठा वक्र आहे. हा वक्र मजुरी दराद्वारे केलेल्या श्रमाचा पुरवठा दाखवतो. मजुरीचे दर वाढत असताना सुरुवातीस श्रमिकाद्वारे केला जाणारा श्रम पुरवठा वाढतो, परंतु एकदा मजुरी दर पर्यंत जाऊन पोहोचल्यावर पर्यंत जाऊन पोहोचल्यावर मात्र दर तासी मजुरी दरात जशी वाढ होत जाईल तसा श्रम पुरवठा कमी होऊ लागतो. अशा प्रकारे श्रम पुरवठा वक्र अधोगामी किंवा अनुगामी स्वरूपाचा असतो. ठीक आहे. नंतर आहे मजुरी दर. आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते श्रम बाजारात श्रमाची मागणी व श्रमाचा पुरवठा यांचा समतोल होऊन मजुरीचा दर निश्चित होतो. आता इथे अक्षावर काय आहे, श्रमाचा मागणी व पुरवठा वक्र आणि या अक्षावर काय आहे, वेतन दर. त्यानंतर हा जो आहे हा मागणी वक्र आहे श्रमाचा आणि हा जो आहे हा श्रमाचा पुरवठा वक्र आहे. श्रमाच्या मागणी व पुरवठ्यातील संतुलनाने बघा एवढी मजुरी ठरते. यावेळी श्रमाचा मागणी व पुरवठा इतका असतो. आलं लक्षामध्ये? यावरून आधुनिक सिद्धांतानुसार पूर्ण स्पर्धेच्या स्थितीत ठरणारा दीर्घकालीन मजुरी दर हा सरासरी व सीमांत उत्पादकतेबरोबर असतो असे म्हणता येईल. आता आपण समीकरण पाहूया. मजुरी दर वजा सरासरी सीमांत
सरासरी उत्पादकता सीमांत उत्पादकता येईल. अशा तऱ्हेने मजुरीचे आधुनिक सिद्धांताद्वारे मजुरी दराचे निश्चित स्पष्ट करता येईल आपल्याला. ठीक आहे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे श्रमाचा पुरवठा वगैरे. छानपैकी आकृती काढा, पेपर उत्तम लिहा आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवा. आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा.